नमस्कार मित्रांनो. आज परत एकदा अफसर टेक यूट्यूबवाले बाबा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल आणि श्रावण बाळ योजनेबद्दल. त्या योजनेबद्दल, त्याची DBT बद्दल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. आणि अशाच नवनवीन माहिती आपल्याला मिळवण्याकरता आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधीच. आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ पुढे आपण व्हिडिओ पाहूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी शासनामार्फत एक नवीन अपडेट देण्यात आलेले आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे. या योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पहा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शासनामार्फत जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या GR ची सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. तर GR च्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता शासनामार्फत जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो GR आपण डेस्कटॉपवरती ओपन केलेला आहे. तर डेस्कटॉपवरती जो GR ओपन केला आहे याच्या माध्यमातून आपण थोडी एक माहिती जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इथं मित्रांनो सुरुवातीला पाहायचे हा GR जो आहे तो महाराष्ट्र शासनामार्फत हा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दिनांक त्याचा पाहायचा आहे. दिनांक या ठिकाणी पाहू शकता, दिनांक 19 डिसेंबर 2024, म्हणजेच कालचा जो शासनामार्फत GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. आता या GR चा विषय पाहायचा आहे. तर GR मध्ये काय देण्यात आलेले आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT प्रणालीद्वारे करण्याबाबत. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की शासनामार्फत जी अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना दिली जाते तर ही पूर्वी भीष्म प्रणालीद्वारे सोडली जात होती. म्हणजेच त्यांचं जे खातं योजनेसाठी दिलेलं आहे तर त्याच खात्यावरती शासनामार्फत ही अनुदानाची रक्कम पाठवली जात होती. म्हणजेच तुमच्या त्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असो अगर नसो, शासनामार्फत ही अनुदानाची रक्कम त्या खात्यावरती पाठवण्यात आलेली आहे. परंतु आता शासनाकडून याच्यामध्ये नियम चेंज करण्यात आलेले आहेत. नियम काय चेंज करण्यात आलेले आहेत तर आता या ठिकाणी तुमचं जे खातं DBT ला लिंक असेल, म्हणजे तुमच्या ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर अशाच खात्यावरती आता तुमची अनुदानाची रक्कम शासनामार्फत पाठवली जाणार आहे. तर त्या संबंधीचाच हा GR असणार आहे. GR मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती, सविस्तर अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. GR पाहण्यासाठी आपण खाली यायचंय. खाली आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहायचंय खाली आपण. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रस्तावना पाहिजे. प्रस्तावनेमध्ये पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना आणि त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. तर मित्रांनो शासनामार्फत जे निराधार लाभार्थी आहेत तर या लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात तर त्याचा उल्लेख या प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या सर्व योजनांसाठी शासनाकडून हा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपण याची सविस्तर अपडेट घेऊ की माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या वरच्या ज्या काही योजना आहेत, ज्या राज्य शासनाच्या पण आहेत आणि केंद्र शासनाच्या पण आहेत. तर अशा दोन्ही योजनेचा लाभ जे लाभार्थी लाभ घेत असतील, या योजनेसाठी जे लाभार्थी पात्र असतील तर त्या लाभार्थ्यांचं येणारं आर्थिक अनुदान असेल, आर्थिक मदत असेल, ती आता यापुढे DBT मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. शासनामार्फत थेट शासनाच्या तिजोरीतून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान शासनामार्फत वितरित केलं जातं. पूर्वी मित्रांनो याची भीष्म प्रणाली वापरली जात होती, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांनी जे खातं योजनेसाठी दिलं असेल तर त्या खात्यावरती शासनाकडून अनुदान पाठवलं जात होतं. परंतु आता शासनाकडून ज्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर अशा लाभार्थ्याच्याच खात्यावरती अनुदानाची रक्कम पाठवली जाणार आहे. तर त्या संबंधीचा हा मित्रांनो GR असणार आहे.
आता JR मध्ये आणखी सविस्तर माहिती पाहिजे झाली तर शासन निर्णयामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख केलेला असतो. तर आपण या ठिकाणी आता शासन निर्णय पाहूया. शासन निर्णयासाठी मी थोडं खाली स्क्रोल करून घेतोय वर. इथं पाहू शकता मी शासन निर्णयावरती आलोय. शासन निर्णयावरती आल्यानंतर आता या ठिकाणी आपण याच्यावरती सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर शासन निर्णय पाहायचा आहे. शासन निर्णयामध्ये क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टल ऑन बोर्ड झालेले लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. तर या ठिकाणी मित्रांनो DBT पोर्टलवरती ऑन बोर्ड म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर अशा लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने DBT पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ज्या लाभार्थी ऑन बोर्ड झालेले आहेत, ज्यांचे आधार व्हॅलिडेट झालेला आहे, तर असे लाभार्थी जे असणार आहेत यांना डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 या दोन्ही महिन्याचं अर्थसहाय्य जे आहे ते DBT पोर्टल मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजेच भीष्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता ज्या पद्धतीने पूर्वी मी सांगितलं की भीष्म प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान पाठवलं जात होतं, तर ज्यांचं आधार कार्ड अजून ऑनबोर्ड झालेलं नाही तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती भीष्म प्रणालीद्वारेच हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमची DBT जरी आता सध्या लिंक नसली तरी शासनामार्फत डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 असं दोन्ही महिन्याचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत पाठवलं जाणार आहे. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. त्याच्यानंतर पुढे शासनाकडून आणखी सूचना देण्यात आलेल्या तर ते आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. तर पुढची सूचना काय असणार आहे तर सदर भीष्म प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. आता या ठिकाणी लक्षात घ्या ज्या लाभार्थ्यांची DBT लिंक नसणार आहे तर अशा लाभार्थ्यांना फक्त डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्याचंच अनुदान जे आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये भीष्म प्रणालीद्वारे पाठवण्यात येईल. परंतु 25 जानेवारी 2025 अखेरपर्यंत आपली DBT लिंक होणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यानंतर ही भीष्म प्रणाली शासनामार्फत रद्द करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक नसेल तर पुढचं येणारं अर्थसहाय्य शासनामार्फत थांबवलं जाणार आहे. त्याच्यामुळे लाभार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे JR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस ही युद्ध पातळीवरती करून घ्यायची आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नसतील तर अशा लाभार्थ्यांकडून आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेऊन त्यांना त्या अपडेट आहेत का हे चेक करणे, अपडेट नसतील तर संबंधित लाभार्थ्यांना आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना द्यायच्या आहेत आणि त्यांच्याकडून लवकरात लवकर त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट झाल्यानंतरच जी जानेवारी नंतरची अनुदानाची रक्कम असेल ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तर या पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची सूचना आहे. जे लाभार्थी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर अशा त्यांनाही नक्की व्हिडिओ पाठवा. त्यांच्या माहितीचे आहे, फायद्याचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहूया. पुढे सुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 नंबरच्या कॉलम मध्ये पाहायचं आहे. 2 नंबरचा जो रकाना आहे याच्यामध्ये काही सविस्तर अशी अपडेट दिलेली आहे ती आपण इथं आता जाणून घेऊया. याच्यामध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे की दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408.13 कोटी एवढा निधी आवश्यकता आहे.
त्यामुळे सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता की शासनामार्फत जो 408.13 कोटीचा निधी असणार आहे हा दोन्ही योजनेसाठी असणार आहे, म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि श्रवणबाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी। तर हा निधी जो असणार आहे मित्रांनो, हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टाकण्यात आलेला आहे। त्या ठिकाणाहून आपल्याला अनुदानाची रक्कम शासनामार्फत पाठवली जाणार आहे। आता हा निधीचा तक्ता जो आहे तो खाली देण्यात आलेला आहे। याबद्दलचं विश्लेषण मी जास्त सांगत नाही, हा तुम्ही GR डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित याची अपडेट घेता येईल। तर निधी संदर्भात सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे। GR ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो सविस्तर GR पाहू शकता। त्याच्यानंतर पुढे 3 नंबरला आहे मित्रांनो, वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT द्वारे करण्याबाबत महा-IT कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी। तर या ठिकाणी मित्रांनो निधी वितरणासाठी कारवाई सुद्धा करण्यासंदर्भात शासनाकडून या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत। 4 नंबरला आहे मित्रांनो, सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्याची अचूक माहिती DBT पोर्टलवर भरल्याची खातरजमा करावी। तर या ठिकाणी मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपल्या तालुका लेवलला ज्या लाभार्थ्यांच्या माहिती भरल्या गेलेल्या आहेत तर या DBT पोर्टलवरती व्यवस्थित आहेत का याची खातरजमा करायची आहे। ती पुन्हा एकदा तुम्ही तपासायची आहे, चेक करायची आहे आणि त्याच्यानंतरच अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवून द्यायचं आहे। 5 नंबरला आहे, हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। त्या ठिकाणी मित्रांनो शासन निर्णय जो आहे तो वित्त विभागाअंतर्गत मान्यता असून निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यानंतर 6 नंबरला आहे की हा शासन निर्णय जो तो आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, याच्यावरती सुद्धा आपण डाउनलोड करून हा सविस्तर GR पाहू शकता। तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला GR जो आहे तो पाहायला मिळाला। तुम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती कळलेली असेल। याच्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या प्रकारची अडचण वाटत असेल तर आपल्याला कमेंट करायला नक्की विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दलचे तुम्ही प्रश्न मांडा, त्याच्यावरती जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया। जे लाभार्थी निराधार असतील ज्यांना या योजनेचा लाभ भेटत आहे तर अशा लाभार्थ्यांपर्यंत हा आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा। शासनामार्फत हा चालू घडीला आलेला सगळ्यात महत्त्वाचा GR आहे। निराधार लोकांना जे अनुदान येणार आहे हे अनुदान त्यांच्यापासून चुकू नये यासाठी मित्रांनो आपण नक्की प्रयत्न करूया, जेणेकरून कोणाला जर अडचण आली तर त्याचे मित्रांनो निराकरण आपण कशा पद्धतीने करू शकू याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देऊया। तर मित्रांनो आजच्यासाठी मी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, महत्त्वाचा GR आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना याची माहिती होऊ द्या आणि ते सुद्धा माहिती घेतल्यानंतर लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये जाऊन आपली DBT आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करून घेतील। तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शासनामार्फत येणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील, महत्त्वाच्या योजना असतील तर याची सविस्तर माहिती, सविस्तर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।